वर्षातून 2दा किंवा 6 महिन्यांनी एकदा डॉक्टरांना डेंटिस्टला व्हिजिट केली पाहिजे. पण जर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने अशी व्हिजिट केली, व्यवस्थित स्वतःची काळजी घेतली, तर या सगळ्याचा डेंटिस्ट प्रोफेशनवर काय परिणाम होईल? भारतात डेंचर्स मार्केट खूप झपाट्याने वाढत आहे. 2021 मध्ये डेंचर्स मार्केट $34.4 मिलियन इतकं होतं. 2028 पर्यंत ते $78.7 मिलियन इथपर्यंत जाईल असा अंदाज आहे. तुमच्या दृष्टीने डेंचर्स मार्केट जास्त वाढण्याचे 3 मेन रिझन कोणते? First, your foot. हां. Second, your brushing. And third, not taking your tooth problem seriously in an early stage. एखादा पेशंट आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्याचा जो पेन आहे किंवा त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप सिरियस आहे आणि त्याला क्युअर करणं गरजेचं आहे, पण त्याच्याकडे देण्यासाठी तितके पैसे नाही आहेत. Many times. अशा वेळेला तुम्ही I've done the treatment free of cost. रिअली? Yes, free of cost. मित्रांनो, मला असं वाटतं की मॅम जी सांगितलेली आहे आपल्याला एक डेंटल हॅबिट आणि कॅव्हिटीपासून दूर राहण्यासाठी या 3 गोष्टी ज्या अवॉइड करायच्या आहेत त्या जर आपण लक्षात घेतल्या आणि त्या अंमलात आणल्या तर नक्कीच मला नाही वाटत की कुठलाही डेंटल प्रॉब्लेम इतर कोणालाही होऊ शकतो. पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीला भेटणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून. एकदा दातांची झीज सुरू झाली की ती वाढतच जाते. तर ॲनॅमल नॅचरली स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये कोणत्या गोष्टी असायला हव्यात जेणेकरून ते थोडंसं लांबेल तरी किंवा कमी झीज होईल दातांची? First of all, calcium rich food. Fruits, milk, all raw fruits, vegetables, raw vegetables that keep your dental health good, your gums health good, intake of calcium, potassium in your diet, and proper brushing, flossing, mouthwash. This all combination of all of this can prevent you from all long-term recession, erosion, attrition. All of this problem can be prevented if you take healthier diet, strong diet, fluorides. Even dentists have ample number of treatment for that. But if you say ki what is a diet, so calcium rich food, fruits, vegetables, all brushing techniques, fluorides, toothpaste, fluorides gel, mouthwashes, all can help you from all recession and erosion and attrition. म्हणजे खूप जो गोष्टी अशा आपल्याला कराव्या लागतील किंवा खूप जो गोष्टींचा But a healthier lifestyle can take you to a good dental health. ओके. A healthier lifestyle, good habits, brushing, fruit intake. Healthier habit can result with a good dental health. ओके. थँक्यू मॅम. Thank you. आता खूप एक इंटरेस्टिंग प्रश्न मी डॉक्टर पाटील मॅम यांना विचारणार आहे. असं म्हणतात की वर्षातून 2दा किंवा 6 महिन्यांनी एकदा डॉक्टरांना डेंटिस्टला व्हिजिट केली पाहिजे. पण जर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने अशी व्हिजिट केली, व्यवस्थित स्वतःची काळजी घेतली, तर या सगळ्याचा डेंटिस्ट प्रोफेशनवर काय परिणाम होईल? मतलब India will be more healthier, less number of caries, हां. good dental health, no RCTs. मतलब no तो we cannot say less number of तुमचं RCTs. जे प्रोफेशन आहे त्यावरती याचा कसा परिणाम होईल की सगळेच हेल्दी झाले किंवा सगळ्यांनी असं हे केलं तर? It is good for India ना कि सब healthy and nobody मतलब all are following the proper protocol. Number of caries, number of root canal मतलब prevent हो सकते हैं. लेस हो जाएंगे. हाँ. तो फिर But इसका in terms of profession is a different thing. But when it comes to be, it will be a healthier India ना. यस. तो फिर प्रोफेशन पे कैसा मतलब वो तो Loss नहीं होगा. If you will visit to a dentist, then all cleaning processes, all polishing, dental health, gum health, that will be equalized. No? Okay, That is not okay. that. थँक्यू मॅम. मॅम, 10-20 वर्षापूर्वी जेव्हा एखादं दात किडलेला असा मुलगा, छोटा बाळ वगैरे किंवा छोटं लहान मूल दिसायचं तेव्हा अगदी आश्चर्य वाटायचं की इतकं लहान मुल आहे तरी सुद्धा याचे दात किडलेत.
आताच्या लहान मुलांकडे बघितलं ज्याचे एकदम स्वच्छ सुंदर दात दिसतात त्याच्याकडे बघून आश्चर्य वाटते. किड्समध्ये कॅव्हिटीज वाढण्याचं मेन रिझन काय आहे आणि ते टाळण्यासाठी पालक म्हणून काय करू शकतो? बेसिकली जो छोटे बच्चों में आजकल कैविटेशन का जो नंबर बढ़ा है उसका मेन रीज़न है बॉटल फीडिंग। हां. जब बचपन में पहले ज़माने में लोग बॉटल फीड नहीं करते थे, हाँ। कटोरी और चम्मच से दूध पिलाते हाँ थे। हाँ हाँ. अभी बॉटल फेड और उसका जनरली रिजल्ट होता है नर्सिंग बॉटल केरीज। आपने देखा होगा छोटे छोटे बच्चों के आगे के 6 दांत ऊपर के और 6 दांत नीचे सब खराब हो जाते हैं। हाँ. उसका सबसे पहला कारण यही होता है कि उसको बचपन में बॉटल से दूध पिलाया गया था, तो वो बॉटल पूरी रात मुंह में रह जाती है या घंटों तक बच्चा सक करता रहता है, तो स्लाइवा में लैक्टोबैसिलस जो हमारा बैक्टीरिया कंटिन्यूसली वो प्रमोट करता है कैविटीज को। और आजकल 1 साल का बच्चा हो, 6 महीने का बच्चा हो, एज ही नोज व्हाट इज चॉकलेट, एवरी डे ही वांट्स चॉकलेट, Yes. चिप्स, बिस्किट्स, every time you want biscuits, chocolate, all junk food, पेस्ट्रीज। जैसे जैसे हमारा ये रेशियो बढ़ गया है, आउटसाइड फूड, रिफाइंड शुगर, ये इंटेक जब से बढ़ गया है तो कैविटेशन और केरीज का जो रेशियो है कंपैरेटिवली बढ़ गया है। इट्स जस्ट बिकॉज ऑफ आर डेली इंटेक, डेली हैबिट्स, all sticky foods, junk food, refined sugar, high carbohydrate, high sugary diet की वजह से जो हमारा केरीज का जो रेशियो है it has been increase in kids more। और and more top of that raw food, salads intake comparatively less है। बच्चे आजकल सैलड्स नहीं खाते, स्प्राउट्स नहीं खाते, रॉ वेजिटेबल, रॉ फ्रूट्स का इंटेक इज comparatively less, and the ratio of junk, refined carbohydrates ratio is more in kids। आणि मग ते टाळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा इंटेक आहे तो कमी करावा. कमी, less sugar, less refined, fluoridation, and proper brushing, proper mouthwash, proper or maintaining proper oral hygiene can help you from all this problems। एक्झॅक्टली. आपल्याकडे खर्च म्हणजे टाळायची गोष्ट आणि आपण तो खर्च तोपर्यंत टाळत असतो जोपर्यंत आपल्याकडे काही पर्यायच उरत नाही. तर आपल्याकडे आपल्या भारतात लोक प्रिव्हेंटिव्ह केअरवर जास्त खर्च करतात की त्यानंतर येणाऱ्या प्रॉब्लेम्सवर, म्हणजे तुमच्या अनुभवानुसार? प्रॉब्लम्स प्रिवेंटिव में किया तो यू विल नॉट लीड टू द प्रॉब्लम ना। दे कम व्हेन दे आर इन अ प्रॉब्लम, देन व्हेन दे आर इन अ पेन। प्रिवेंटिव मेजर ओनली 5% of Indians, you can say, only 5% of Indians use preventive measures। more 95 to 90% of people मतलब take treatment when they are in problem, pain, XYZ। आपण दात गमावले की आपला विश्वासही कमी होतो, पण आधुनिक डेंटिस्ट्रीने ते दोन्ही परत मिळवण्याची ताकद दिली आहे. मित्रांनो, 3D प्रिंटिंग, AI डायग्नोस्टिक्स या भविष्याच्या प्रवासाबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. डॉक्टर नीलम मॅम, भारतात डेंचर्स मार्केट खूप झपाट्याने वाढत आहे. 2021मध्ये डेंचर्स मार्केट $34.4 मिलियन इतकं होतं. 2028 पर्यंत ते $78.7 मिलियन इथपर्यंत जाईल असा अंदाज आहे. तुमच्या दृष्टीने डेंचर्स मार्केट जास्त वाढण्याचे 3 मेन रिझन कोणते? फर्स्ट, योर फूड। सेकंड, योर ब्रशिंग। and third, not taking your tooth problem seriously in an early stage। You go to dentist when your all tooth are in a 3rd grade damage state, and we all are left with only extraction option। हम preventive में कुछ जा ही नहीं सकते। आप तब आओगे जब दांत खत्म हो गया होगा, तो we are left with only extraction। your food, your late आप you come delay करना। these are the 3 main reasons। आजकाल टेक्नॉलॉजी फार पुढे गेलेली आहे, तर पेनलेस डेंटिस्ट्री फ्युचर हे कितपत खरं आहे? We can, painless dentistry is what
मतलब micro needles will be available in future. Nitrous oxide will be used for the procedure. General anesthesia, good quality of uh, anesthesia might be used. So in future there are chances, without drilling, without this, dentistry can be assumed. Micro size needles, sprays, gels will be मतलब can be available in future dentistry. ओके. AI बेस्ड डेंटल स्कॅनिंग त्या डायग्नोस्टिक ट्रीटमेंट आणि डेंचर डिझाईन्समध्ये सुद्धा मदत करते. AI डेंटल स्कॅनमुळे डेंटिस्टची जॉब रिस्कमध्ये आहे की AI हे डेंटिस्टला अधिक पॉवरफुल बनवणार आहे? It's in a balanced form. When AI, the diagnosis will be more accurate, proper, quick, and fast, and moreover, when we skip interdental caries वगैरह, the diagnosis will be more appropriate, and chair side diagnosis, 3D prints, all will be available. And when it comes for aligner and aligners, we need 3D printing, and in aligners we need 3D diagnosis and all that will be available chair side only. It will be helpful in our future. Everything is it's comes with its advantages plus its disadvantages. So it will be for sure advantages means more appropriate, accurate, fast, and chair side scanning. 3D prints will be available, and somewhere yes. Load of dentist will be less, and it will be more AI based. येस. Everything comes with this advantage plus its disadvantage. म्हणजे AI या डेंटिस्ट या फील्डमध्ये येण्याचे दोन्ही आपल्याला जे आहेत फायदे तोटे हे दोन्ही आपण अनुभवणार आहोत. Yes. मित्रांनो, डॉक्टर्स हे त्यांचा अर्धा दिवस जरी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये क्लिनिकमध्ये घालवत असतील तरी त्यांच्या प्रोफेशनल लाईफच्या पलीकडे सुद्धा त्यांची एक पर्सनल लाईफसुद्धा असते. आणि त्याच एका इमोशनल जर्नीबद्दल सुद्धा आपण थोडंसं बोलणार आहोत. क्लिनिकमध्ये तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रेझेंट असतात आणि विविध पेशंट्स तुम्ही हँडल करत असतात. तर असं कधी झालं आहे का की क्लिनिकमध्ये तुमची 100% गरज तर आहेच, खूप काहीतरी महत्त्वाचं आहे, आणि त्याच वेळेला घरीसुद्धा काहीतरी असं आहे की तुमचा प्रेझेन्स तिथे फार महत्त्वाचा आहे? मग असे सिच्युएशन किंवा असं टफ डिसिजन तुम्ही कसा हँडल करता किंवा कसा हँडल केला, कसं करता तुम्ही? Most of the time it happens, but priorities are both are priorities. Yes, yes. But we have to set a limit where to give the priority. Sometimes patient needs the priority, and sometimes it happens ki yes, we can ask ki today so there's some problem at home. Can we reschedule your treatment? Can we reschedule to evening or tomorrow? If patient is comfortable, then we can shift. तो डिपेंड्स कि प्रायोरिटी किसको है, पेशेंट को है या घर पे. इफ इट्स एट होम तो फॉर श्योर एट होम, एंड इफ इट एट क्लिनिक तो फॉर श्योर एट क्लिनिक. हो, पण दोघी ठिकाणी तुम्ही हव्याच आहेत, 100% हव्या आहे. तर अशा वेळेस तुम्ही कसं करतात डिसिजन किंवा काय घेता? किंवा देन देखो, पेशेंट्स दे आर इन पेन and they need us. So abhi kya hua, last time I was celebrating Diwali with my kids. It was near about 10:30. Okay. One of my patient called me ki it's paining severely, and I just started celebrating. So I just stopped and I came. I gave the treatment to the patient because she needed me more than my kids. Yes. And I, for a substitute, I asked my husband to assist my kids when they were burning crackers. Yes, And yes. I just came to clinic and just I did a job of a dentist. Sometimes, many times it happens. One day my daughter was very small. There was an emergency at hospital. So I left my daughter to neighbor's place, and then I came to hospital and attended my patient. Many times it happens. Yes, yes. And moreover, my husband is a gynecologist. So every time it's my kid's birthday or it's a big function at home, so one or other emergency is always there. Yes. So
we have to, being a doctor, we have to give priority to our job only. म्हणजे कुठेतरी पर्सनल लाईफ बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज मला करावीच लागते. yes, for sure. तुमच्या करिअरमध्ये आतापर्यंतच्या असं कधी झालंय का की एखादा पेशंट आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्याचा जो पेन आहे किंवा त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप सिरियस आहे आणि त्याला क्युअर करणं गरजेचं आहे, पण त्याच्याकडे देण्यासाठी तितके पैसे नाही आहेत. Many times. अशा वेळेला तुम्ही I've done the treatment free of cost. रिअली Yes, free of cost. Many patient when you will go out, they will tell कि अरे नहीं हो रहा है तो go to Patil madam, she'll give you the concession and she will do your. Many patient is, ma'am, my financial condition is not that good, but I don't want to extract my teeth. So with minimal amount I'll do the Yes. treatment also. ओ माय गॉड. मित्रांनो, आज डॉक्टर नीलम पाटील मॅम यांच्यासोबत चर्चा करून आपल्याला बरीच नवी आणि इंटरेस्टिंग माहिती मिळाली आणि अशा बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या आम्हालाही माहीत नव्हत्या. आता शेवटचे सिग्नेचर क्वेश्चन विचारून आपण आपल्या प्रश्नोत्तरांना फुल स्टॉप देऊया. जर संपूर्ण भारताला तुम्हाला कोणीतरी एकच डेंटल हॅबिट सांगायची असेल तर ती कोणती असेल, काय सांगाल तुम्ही? Brush twice a day. ओके. दातांना कॅव्हिटीपासून दूर ठेवायचं असेल तर कोणत्या 3 चुका स्ट्रिक्टली अवॉइड करायला पाहिजे? Too much sugar, wrong brushing technique, ignoring dental visit. ओके. सो मित्रांनो, मला असं वाटतं की मॅम जी सांगितलेली आहे आपल्याला एक डेंटल हॅबिट आणि कॅव्हिटीपासून दूर राहण्यासाठी या 3 गोष्टी ज्या अवॉइड करायच्या आहेत त्या जर आपण लक्षात घेतल्या आणि त्या अंमलात आणल्या तर नक्कीच मला नाही वाटत की कुठलाही डेंटल प्रॉब्लेम इतर कोणालाही होऊ शकतो. डॉक्टर नीलम मॅम, आज तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी पेशंटली आणि डीपली आणि व्यवस्थित एक्सप्लेन करून दिली आणि आमच्या चॅनलवर येऊन तुम्ही आमच्या चॅनलची शोभा वाढवली, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेल्या व्हॅल्युएबल वेळेसाठी आणि दातांबद्दलचे मिथ्स क्लिअर केल्याबद्दल मुकेश बँडर 369 या यूट्यूब चॅनलकडून एक छोटीशी भेटवस्तू. Thank you. मित्रांनो, शेवटी इतकंच सांगेल, छोट्या सवयी आणि मोठं आरोग्य आजपासूनच सुरू करूयात. तर मग मित्रांनो, आजचा दातांचं आयुष्य वाढवणारा संवाद तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या प्रिय मित्रांना आवर्जून शेअर करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण एक इंटरेस्टिंग पर्सनॅलिटीला भेटणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून.